या इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच घटना घडतील, दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल। लोकसभेच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इलेक्शनच्या तारखा सुद्धा जाहीर होतील आणि आपल्या समोरचं असणारं लक्ष हे आपण कायम ठेवलं पाहिजे आणि ते म्हणजे पुन्हा आरएसएस भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रावरती येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली। या इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच घटना घडतील, दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल। पक्ष फोडण्याचं कामकाज तर चाललंय, नेत्यांना पळवण्याचं कामकाज चाललेलं आहे, पण शेवटी मतदाराने दाखवण्याची गरज आहे की खरा या देशाचा राजा हा मतदारच आहे आणि तोच ठरवेल की उद्या सत्तेवरती कोण बसणार आहेत।